नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विकी शेट्टीवार. 12/8/2026 हा जो आता तुम्हाला दाखवलेला आहे तो पहिला हार्डवेअरचा दुकान होता, पेंटचा दुकान होता आणि सिमेंटचं दुकान होता. आणि हे स्वास्तिक प्लायवूड हार्डवेअर अँड ग्लास सेंटर आहे. यांचं अभय नाव आहे. तर यांच्याही दुकानात चोरी झालेली आहे. आणि पहाटे सकाळी 3:45 ते 4 पर्यंत असा एक अंदाजे टाइम सांगतोय. हे शटर बघा, तेच पद्धत आहे आपल्या पहिल्या दुकानामध्ये जे पद्धत वापरलेली आहे चोरांनी, आणि तेच पद्धत इथं पण वापरलेली आहे. बघा, ताला तसाच आहे, ताला फोडलेले नाही आहे. आणि एक ये देखो, ये पण ताला जसा तसंच आहे. आणि तुम्हाला या अँगलनं दाखवतोय. हे बघा किती डिग्री हे शटर त्यांनी वाकवलेलं आहे. म्हणजे एक चांगला माणूस आतमध्ये शिरू शकतो तेवढाच यांनी वाकवलेला आहे. आणि हा शटर एवढा मजबूत असतो की 3 ते 4 लोकांशिवाय हे शटर वाकत नाही. एखादी चांगली मजबूत भरीव, पोकळ नाही, भरीव लोखंडाचा रॉड किंवा आपल्या भाषेमध्ये सब्बल, मोठा सब्बल जे वापरतोय गड्डे खोदण्यासाठी, तो अशा प्रकारे साहित्य घेऊन यांनी त्याचा उपयोग इथं दुकान फोडण्यासाठी केला आणि चोरी करण्यात आली. त्यांचे ओनर कोण आहे किंवा कोणी सुपरवायझर आहे का ते आपण पाहूया. दुकानाचे मालक सध्या इथे नाही आहे. एक त्या दुकानात काम करणारा पोरगा आहे. किंवा यांनी पोलीस स्टेशनमध्ये गेले. सर, पोलीस आले होते का? पोलीस येऊन गेले होते का? आता पोलीस स्टेशनमध्ये गेली. आता ताबडतोब पोलीस येणार आणि कशा पद्धतीने चोरी झाली, किती मुद्देमाल, रोकडा पैसा काही होता का, किती चोरी झाली यांचंही मग दुकानदार सांगतील. तेव्हा पोलिसांचा पंचनामा होतात आणि तुरंत कारवाई चालू होते पोलिसांची. चोर पकडण्यात पोलीस प्रशासन जबरदस्त काम करतात. आणि त्यामुळे आता हे पण आता पांढरकवड्यामध्ये चोरीचा प्रकार वाढलेला आहे. पांढरकवडा म्हणजे पांढरकवड्याच्या तालुक्यात चोरीचा प्रकार वाढला. खेडेगावामध्ये पण चोरी होऊन राहिली. मागं मोहदा किंवा रुंजा या गावामध्ये पण चोरी झालेली होती. तर पात्रा न्यूज महानायक. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.